रामकृष्ण हरी अलग निरंजन ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय जय हरी विठ्ठल 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 आदेश। आज आपल्या या नाथमाऊली मठामध्ये आपल्या महादेवनाथ महाराज आणि गुरुमाऊली आई ममताई माऊली सद्गुरुनाथांच्या उदय शिष्यांचं आगमन झालं आहे। ते म्हणजे आमचे उल्हासजी पाटील भाऊ दादा आणि त्यांचे सुपुत्र निहाल दादा आणि अत्यंत गोड कुटुंब आहे। आपल्याला फक्त आठवण म्हणून सांगतो की गुरुजींना जेव्हा कधी मनात यायचं तेव्हा गुरुजी त्यांना हिंदी भाषेतून त्यांना बोलावून घ्यायचे, अरे किधर आहे, आ जाओ जल्दी, अल्लाह नाम। त्यामुळे ते एक वेगळं नातं आणि गुरुजींची वेगळी बॉन्डिंग त्यांच्याशी होती आणि तीच नातं आणि तीच बॉन्डिंग त्यांनी आजही जोपासलेलं आहे। पुढे ते आपल्या पिढ्यानपिढ्या निहाल दादा चालवणार आहेत। त्यांच्या आदरणीय सौभाग्यवती वैशालीताई त्यांनी पण फार मोठी सेवा दिलेली आहे। आता इथे तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतोय, बघा त्यांच्या परिवाराने त्यांच्या परिवाराने ही एक गोड भेट आपल्या आश्रमाला दिली होती की जी फार गरजेची भेट आहे। मिल्टॉन कंपनीचं हे थर्मोस्टील असा हा जार आहे, ज्याच्यामध्ये गरम पदार्थ जर ठेवला तर कम्प्लिटली आम्ही यूज केला आहे 17 ते 18 तास, तर कायच त्याला प्रॉब्लेम होत नाही, एवढं लेवलला करत आहे। त्यांच्या परिवाराचं नाव लिहिलं आहे 31/3/2015 त्यांनी पाठवलेलं ही भेट। मला वाटतं ऊर्जा दिन होता 31 मार्चचा आपला, तर त्यावेळेस आपण ते केलेलं होतं। आणि तसाच ऊर्जा दिन आता जवळ आला आहे, म्हणजे 31 मार्च पण आता जवळ आलेला आहे। तर ऊर्जा दिनचा तुम्हाला संकल्पना समजलेली असेल। ऊर्जा दिन म्हणजे ज्या गुरुमाऊली आईंच्या उदरी आम्ही गर्भधारणानंतर प्रस्तुत झालो तो दिवस, म्हणजे त्याला तुम्ही वाढदिवस म्हणता, तर तो छोटासा वाढदिवस। आता वाढदिवस हा जो असणार आहे तो वाढदिवस तो ह्याच्यामध्ये होणार नाही आहे, कुठल्याही आपण खर्च बिर्च न करता तो अगदी आनंदाच्या हृदयाच्या पद्धतीने तो करणार आहात। आणि त्याच्यामध्ये तुम्ही जिथे कुठे असाल तिथून आम्हाला आशीर्वाद द्यायचं कार्य तुमचं असेल। आणि वाढदिवस तो आम्हाला तो 31 तारीखला मंगळवार येतो, पण 31 तारीखला आपलं हे असतं काय तो अकाउंट डे असतो, अकाउंट त्यामुळे सगळेजण आपण बिझी असतो। आणि आपलं तुम्ही एक काय करायचं, प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी तुमच्या परीने मग ते मुंग्यांना अर्पण करू शकता, कीटकांना देऊ शकता, पक्ष्यांना हे करू शकता, तर कचरा होणार नाही परिसरात त्याची काळजी घ्या। त्याप्रमाणे गोरगरीब माऊलींना पण तुम्ही काही अर्पण करू शकता, तर ते तुमच्या परीने। आणि मग तिथून मग ते करून आम्हाला आशीर्वाद तुम्ही द्यायचे। तर हा अशा पद्धतीने ऊर्जा वाढदिवस आपला असणार आहे। आणि त्यात ह्या परिवाराचं हा जो निहाल दादा पाटील काका असे हा गोड परिवार जो आहे, ते हे परिवारजन जे आहेत ते आपल्या मोठ्या गुरुजींपासूनची परंपरा ते सांभाळत आहेत। आज निहाल दादा आणि पाटील काका त्याप्रमाणे अमित दादा त्यांच्यावर होते, आपले समर्थ दादा इथे बघा जे मूर्ती घडवत आहेत, बरोबर आहे। ते इथे जवळजवळ 8-9 दिवस येऊन स्वतः सेवा देणार आहे, म्हणजे देवायला इथे आलेले आहेत। 10वीची परीक्षा नुकतीच देऊन ते आले आहेत। इथे आमचे गौरव दादांचं दर्शन होते तुम्हाला, गौरव दादा त्याप्रमाणे इथे अश्विनीताई बाबा आहेत इथे, म्हणजे वारकरी संप्रदायाचा फार मोठा आदर्श घेऊन ते जगत आहेत। बाबा वृंदावन दादा, त्या ताई, त्याच्यानंतर मोहिनीताई इथे आलेले आहेत, म्हणजे त्या कामा आतमध्ये आहेत, त्यांच्या आई इथे आलेले आहेत, तर गुरुमाई इथे स्वतः आहेतच। आणि या सगळ्या गोड परिवाराने इथे उत्तम आपल्याला जी काही जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यांची पण सेवा इथे जमेल तशी त्यांनी स्वतःच करून घेतलेली आहे, आम्ही काहीच त्यांची सेवा केलेली नाही। तर हा असा आनंदाचा क्षण आहे आणि आपण तो अनुभवतो। ओम नमो नारायण गुरुजी आदेश आदेश आदेश।